एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीवरून अशी जळीबुटी आणली की उद्धव ठाकरेंचे सर्व आजार बरे झाले। उद्धव ठाकरे यांच्या मराठवाड्यावरून ज्योती वाघमारे यांची टीका। उद्धव ठाकरे कालपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत। ते अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेत आहेत। त्यावरून आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी टीका केली आहे। एकनाथ शिंदेंनी गुवाहाटीवरून अशी जळीबुटी आणली आहे की उद्धव ठाकरेंच्या मानेचा पट्टा निघाला आणि त्यांचे सर्व आजार बरे झाले। ते फिरायला लागले। मात्र हे अतिवृष्टीमध्ये साधा बिस्किटचा पुडा घेऊन गेले नाही। दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी 22 प्रकारच्या वस्तूंचे किट वाटले। जेव्हा लोकांना गरज होती तेव्हा हे झोपा काढत होते का, असा सवालही ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरे यांना केला आहे। तर संजय राऊत यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे, त्यांनी लवकर बरं व्हावं, परंतु आजाराची शारीरिक नव्हे तर सायकोसमॅटिक कारणे असू शकतात। रोज सकाळी उठून शिव्या श्राप देणं, कामाख्या देवीला देखील शिव्या देणं, त्यामुळे हे होते। मला वाटतं उद्धव ठाकरेंना तो दादा तुम्हाला ते ऍड आठवते का हो, ते काही औषधांचे असते बघा। इससे पहले मैं हिल नहीं सकता था, इससे पहले मैं घर से बाहर नहीं जा सकता था, लेकिन एकनाथ जी शिंदे साहब गुवाहाटी जाए और गुवाहाटी से उन्होंने ऐसी जड़ी बूटी लाई कि उसके बाद उनके कॉलर का पट्टा निकल गया और वो घर घर फिरने लगे। त्यामुळे मला वाटतं की त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले पाहिजे। सगळे आजार त्यांचे बरे झाले आणि आता ते शेतकऱ्यांना भेटायला जात आहेत। पण हे मला वाटतं की बैल गेला आणि झोपा केला असं झालंय। अतिवृष्टीमध्ये हे साधा बिस्किटचा पुडा घेऊन नाही गेले, पण एकनाथजी शिंदे साहेबांनी 22 प्रकारच्या वस्तूंनी भरलेले किट पाठवले। जेव्हा लोकांना मदतीची गरज होती, जेव्हा लोकांच्या डोळ्यातलं पाणी पुसायचं होतं, तेव्हा हे काय झोपा काढत होते का, हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे। आता हे सगळ्यांना निवडणुका आल्यामुळं, आचारसंहिता लागल्यामुळं त्यांची नाटकं चाललेली आहेत। उत्तरा मावशीचे अश्रू आहेत। कुठल्याही व्यक्तीच्या आजारपणावरती आपण म्हणजे सद्भावनाच व्यक्त करूया। संजय राऊतांच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे, त्यांनी लवकर बरं व्हावं, आमच्या सदिच्छा सोबत आहेत। पण मला वाटतं की अनेक वैज्ञानिक असं पण म्हणतात की आजाराची कारणं नुसती शारीरिक नसतात, ती सायकोसोमॅटिक पण असतात। रोज सकाळी उठून महाराष्ट्राचं मन प्रदूषण करणं, इतरांना सतत शिव्या शाप घालणं किंवा अगदी कामाख्या देवीला सुद्धा बोलणं, कुठंतरी कामाख्या देवीचा शाप लागलाय का काय, हे एकदा संजय राऊतांनी तपासून बघावं। आणि इथून पुढं संजय राऊत एक संपादक म्हणून किंवा एक व्यक्ती म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांनी बरं व्हावं, पण त्यांनी आपली वाणी आणि लेखणी बरं झाल्यानंतर सकारात्मक गोष्टींच्यासाठी वापरावी। महाराष्ट्राची पहाट ही तुकोबा ज्ञानोबांच्या ओव्यांनी उजाडायची, राऊतांच्या शिव्यांनी उजडू नये। त्यांनी चांगलं बोलावं, आज मी त्यांना शुभेच्छा देते।